आदरणीय प्रिय विशाल नरवाडे साहेब, आज दिनांक 26 सप्टेंबर 25 रोजी तुम्ही धुळ्याचेच मुख्य कार्यकारी अधिकारी आहात. ही खूप भाग्याची गोष्ट माझ्या दृष्टीनं, कारण रोहिणी ग्रामपंचायतमुळे तुम्हाला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मी माजी सहसचिव गजानन वाघ, मंत्रालय, 2015ला सेवानिवृत्त झालो आणि ज्या अर्थी तुम्ही IAS आहात आणि त्रिकाल दृष्टी तुम्हाला आहे असं मी समजतो, त्या अर्थी माझी भाषा अतिशय कठीण झालेली आहे. कारण भारत मातेला 15 ऑगस्ट 2047 रोजी साधा भाजीपाला जो आहे आणि काही इतर छोटे मोठी दिनचर्या, त्यामधून व्याधीमुक्त, दवामुक्त करण्यासाठी मी आयुष्य अर्पण केलेलं आहे. आणि याच अनुषंगानं तुम्ही सुभाष पाळेकर शेती पद्धती याचा मंत्रालय किंवा देश पातळीवर अभ्यास केलाच असेल, तर गुजरात, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, आसाम, आंध्र प्रदेश यांच्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुभाष पाळेकर शेती पद्धतीमुळे संपूर्ण भारतात 15 ऑगस्ट 2047 रोजी 1 किलोसुद्धा युरिया किंवा कुठले रासायनिक खत किंवा कीटकनाशक किंवा याची आवश्यकता नसेल, असं मला स्वप्न साकार करायचं आहे. तिसरं, आज युवा पिढी जी आहे ती अत्यंत भरकटलेली आहे आणि म्हणून श्रावणबाळसारखी चांगली युवा पिढी ध्यानामधून निर्माण होऊ शकते. हे तिसरं माझं ऑब्जेक्ट आहे. आणि जसं मुलाच्या आधारे वडिलाला ओळखतात, तसं ग्रामपंचायतच्या आधारे तुमची किंमत आणि इज्जत वाढलेली आहे. म्हणून मी ईमेलवर एकच पत्र पाठवतो, कारण बाकी काही तुम्हाला फार असं लक्षात येईल अशी अपेक्षा नाही. तर तेवढं आपण थोडक्यात वाचा, मन लावून अभ्यास करा. आणि मी कोणतंही भाडं घेत नाही, मानधन घेत नाही, जेवण घेत नाही. मी तुमच्याकडे येतो, संपूर्ण 1 दिवस पहिल्या टप्प्यात साध्या आहारातून व्याधीमुक्ती ही कार्यशाळा आयोजित करतो. त्याला तुम्ही मन लावून अभ्यास करा आणि धुळे जिल्ह्याचं नाव मोठं करा. तुमच्या रोहिणी ग्रामपंचायतमुळे तुम्हाला ओळखतात, ते नाव मोठं करा, ही तुम्हाला चरणस्पर्श करून विनंती. माझा मोबाईल नंबर 8779275426, तो सर्व जगाला उपलब्ध आहे. तर आता त्या दृष्टीने मी तुम्हाला तुमच्या त्रिकाल दृष्टीसाठी एक छोटासा मेसेज पाठवतो, कारण बाकी पाठवून फार ते डोक्यावर न जातात, समजत नाही. एवढे बोलून मी 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत आणि जय बिरसा मुंडा. जय तुमचं रोहिणी ग्रामपंचायत.